मध्यंतरानंतर सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. कसाऱ्यामध्ये एक आपल्या पुढे सादर करत आहे एक नाटक शेतकरी लोक आहे. जोपर्यंत वर्ग शांत होणार नाही तोपर्यंत नाटक सुरू करणे जाणार नाही. कृपया सर्वांनी शांतता राखा, तरच तुम्हाला व्यवस्थित नाटक पाहता येईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जिल्हा परिषद शाळा कसारा नंबर 1 बालनाट्य आपणासमोर सादर करीत आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जेव्हा सकाळी उठल्यावर टीव्ही लावतो, टीव्हीवरती आपल्याला अनेक बातम्या दिसतात. आज इकडे खून झाला, तिकडे दरोडा पडला, तिकडे शाळेमध्ये काही घटना घडली, काही पोषणालयामध्ये काही गडबड झाली, काही बलात्काराची प्रकरणं उघडकीस आली. अशा अनेक संवेदनशील घटनांच्या बातम्या आपण सकाळी पाहत असतो आणि मन अतिशय खिन्न होऊन जाते. काय करावं बरं? बातम्या उघडल्या की लगेच मनामध्ये कालवाकालव सुरू होते. कृपया शांतता राखा, तोपर्यंत नाटक सुरू होणार नाही. या नाटकामध्ये अनेक पात्र आपल्यासमोर दिसणार आहेत. चला तर मग जिल्हा परिषद शाळा कसारा नंबर 1 सादर करीत आहे एका गावाची गोष्ट. एका गावाची गोष्ट. एका गावाची गोष्ट. सर्वप्रथम या ठिकाणी बोंधू गावाच्या भूमिकेमध्ये येत आहे अक्षता चौधरी. लवकर. बीबी चव्हाण तिला साथ देणारी तिच्या बरोबर आहे बीबी चव्हाण. चला. त्यानंतर शेतकऱ्याच्या भूमिकेमध्ये येत आहे प्रणीत गवळे. शेतकऱ्याच्या बायकोच्या भूमिकेत येत आहे सिद्धी सोनारे. शेतकऱ्याच्या मुलीच्या भूमिकेत येत आहे पायल सोनारे. सावकाराच्या भूमिकेत येत आहे
भूमिकेमध्ये येत आहे माहेश्वरी जाधव। कुछ तो गड़बड़ है यश, कुछ तो गड़बड़ है, फांसी होगी तुम्हें, फांसी। तर सादर होत आहे एका गावाची गोष्ट, एका गावाची गोष्ट। कृपया शांतता राखा। बाहेर हात लावला की बंद पडेल। पाहिलं मित्रांनो, आता आपण अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित हा प्रसंग पाहिला। अनेक समस्या जीवनामध्ये येत असतात, पण अंधश्रद्धेला आपण बळी नाही पडायचं। प्रामाणिक प्रयत्न जर केले तर आपण निश्चित यशस्वी होतो। म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनावर मात करा। चला तर मग आपण आता दुसऱ्या प्रसंगाकडे जाऊया। काय करावं बरं? अशा अनेक विचारांमध्ये गर्क झालेल्याला या शेतकऱ्याला शेवटी अटॅक येतो आणि बिचारा स्वर्गवासी होतो। चला तर मग बघूया आता पुढच्या प्रसंगामध्ये काय होत आहे ते।
ताई बघ मला सावकारांनी काय केलं. काय झालं पायल? मला त्या सावकारांनी मला नेलं नाही सांग बघ काय केलं. जाऊ दे पायल रडू नको शांत. अरे लोकांना तुम्ही 20-25 हजाराची शॉपिंग करता 15-20 हजाराचा मोबाईल होता. जर तुम्ही 2-3 हजाराचा कराट्याचे क्लास लावले असतील तर आज पोरी सुरक्षित राहिला असता. आम्ही स्त्रियांनी भाग पाडायचा की नाही. खाली बसा खाली बसा.
You